नमस्कार मंडळी, मी अवनी व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहोत वॉक करायला। तर चला आता निघते पिरवाडीला वॉक करायला आणि वाजले आहेत 5। तर पोहोचले आहे पिरवाडीला आणि बीच साईडला आली आहे आणि भरती आज खूप आहे, खूपच भरती आहे आज आणि थंडी पण खूप आहे। तर आता जरा वेळ बसूया आणि 5:30 झाले असतील, 5 वाजता आलेलो आणि आता वॉक वगैरे करून झालं की जाऊया। आज संडे, आज निवांत कामं आहेत, त्याच्यामुळे बघू थोड्या वेळाने जाऊया घरी। उजेडात बघ ना कसला खतरनाक दिसतं। भीती वाटते।
हां तर 7 वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आणि बस बीच साईडवर आलो आहे. खूप मस्त वाटतं आहे. गुलाबी गुलाबी वातावरण झालं आहे. तर बस आता चाललो आहे घरी आणि बघू आता नाश्ता पाणी बनवायचं आहे. आणि खरंच वातावरण खूपच मस्त होतं आज संडेचा दिवस. आणि घरी येताच बघा काय झालं, पूर्ण पीठ सांडलं होतं. आणि आज कसं काय असं अचानकच झालं काय माहिती. हे बघा खूप पीठ वेस्ट झालं. त्याच्यानंतर ते सर्व फेकून टाकलं आणि हे पीठ बघा कसं मस्त आलेलं आहे. जस्ट वॉक करून आली आणि सर्व पीठ खाली सांडलं. काय माहिती कसं झालं. आज फर्स्ट टाईम असं झालं माझ्यासोबत. आणि बस हजबंड झोपले आणि आता बाकीचे कामं पटापट करते आता. आणि इथे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत रेडी. आणि त्याच्यानंतर इडलीचं एक हे मी भांडं चढवूनच गेले होते कपडे धुवायला गॅसवर. आणि इथे बघा इडल्या खूप मस्त आणि सॉफ्ट झालेल्या एकदम. मी काहीच टाकलं नव्हतं, इनो सोडा वगैरे, पण खूप मस्त झालेला. आणि हा सेकंड बॅच मी परत टाकला आहे. त्याच्यानंतर लगेच इकडे चटणीची तयारी केली. तर इथे घेतलं आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर, मिरची, लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे. तर एक खराब होता तर काढून टाकला आहे. आणि हे 2 बॅचच्या ह्या इडल्या आहेत. आणि लगेचच मी ह्याची चटणीची तयारी करते आहे. तर तेल घेतलं आहे आणि राई जिरा टाकलेला आहे आणि लसूण, मिरची आणि कढीपत्ता टाकला आहे. भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर हे जे वाटलेलं आहे ते टाकते आम्ही. आणि पाणी ॲडजस्ट करून मीठ टाकून 1-2 बॉईल येऊ द्यायचं आहे. तर प्रत्येक वेळेस मी वेगवेगळी चटणी बनवते. तर आज मी बॉईल केली होती आणि हे मी माझ्या घरी द्यायला चाललेली आहे. टॅरेसवरून चालली आहे माझ्या घरी द्यायला. तर नाश्ता वगैरे करून मी माझ्या घरी दिलं होतं आईकडे इडली वगैरे. त्याच्यानंतर मी पण नाश्ता वगैरे केला आणि आम्ही झोपलो होतो. तर त्याच्यानंतर आता उठले. आता वाजले 5 आणि आता जेवणाची तयारी करते मी. तर जेवण वगैरे बनवायच्या आधी मस्त असं एक इथे चहा पिते आहे, ब्लॅक टी पिते आहे. तर इथे डाळ बॉईल होते आहे. तर हजबंड नॉनव्हेज खातात. तर ते आज संडे आहे तर नॉनव्हेज घेऊन आले होते. पण मी नॉनव्हेज नाही खात. तर मी माझ्यासाठी डाळ वगैरे बनवते आता. तर हे नॉनव्हेज चिकन आणलं होतं त्यांनी आणि त्यांनीच बनवलं होतं चिकन सुक्का. तर झाली आहे रेडी आणि चालली आहे मार्केटला किंवा मंदिरात किंवा आमच्या इथं संडे मार्केट असते. तर कुठेतरी जाईन. तर बस बाहेर निघाली आहे, फिरायला जाईन. बहिणीला फोन केला तर ती बोलते मी येते आहे. तर बस दोघीजणी आता जाऊया बाहेर फिरायला. आणि वाजले आहेत 7-7:30 झाले. त्याच्यानंतर गेलो होतो गार्डनला आणि गार्डनला बसलो जरा वेळ. आणि हा आहे गार्डन आणि खूप शांत आणि खूप मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळेस.
आणि इथे डक्स वगैरे आहेत, इतके क्लिअर दिसत नाही आहेत. त्याच्यानंतर आम्ही खाल्ला होता गार्डनमध्ये पिझ्झा, आणि हा फक्त आणि फक्त 30 रुपयाचा पिझ्झा आहे आणि खूप टेस्टी लागतं. आणि हे आहेत बदकं. तर संडे होता, तर बहीण गेली होती चायनीज आणायला, तिला फ्राईड राईस खायचं होतं. तर आली आहे जस्ट घरी आणि 8:30 वाजले आता. तर आता जेवेन आणि झोपी. तर आजसाठी इतकंच मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि थँक्स फॉर वॉचिंग.